नमस्कार. आता आपण आहोत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी या ठिकाणच्या वडोलपाड्यामध्ये या जिल्हा परिषदेला भेट दिली. परंतु या जिल्हा परिषदेला जो दांडी बहादर शिक्षक आहे म्हटलं मात्र दुपारूनच यांनी शाळा सोडून दिली आहे. शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचावी म्हणून ह्या ज्या जिल्हा परिषद आहेत त्या दिल्या जातात. परंतु ह्या कोवड्या मनावरती संस्कार करण्याअगोदरच ह्या बाळावरती संस्कार करण्याअगोदरच यांच्यावरती मात्र शिक्षक लक्षच देताना पाहत नाहीत. नेहमी अशा पद्धतीने हे शिक्षक जातात असं हे मुलांचं आणि काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत या शाळेतली काही मुलं आहेत, त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. शिक्षक आलेले होते का आणि ते नेहमी अशा पद्धतीने दांड्या मारतात का? या पद्धतीचा त्यांनी इथं कुणाकडे शेरा वगैरे त्यांनी दिलेला नाहीत किंवा कोणाकडे असा पदभार त्यांनी मात्र दिलेला नाहीत. माझ्यासोबत मुलं आहेत. बाळा, मला नाव सांग, तुझं नाव काय? सागर. सर आलेले होते, गुरुजी आले होते? हा. किती वाजता गेले? 11 वाजता. 11 वाजता. जेवण दिलं होतं का नाही तुम्हाला? दिलेलं का नाही? दिलेल जेवण. तुझं नाव काय? विवेक. सर आले होते? किती वाजता गेले? 11 वाजता गेलेले. असे रोज करतात? दुपारूनच पडतात? दुपारूनच जातात? तुझं नाव काय? शिकवतात का नाही? गुरुजी शिकवा का नाही? शिकवा. समज का नाही? समज. रोज ये काय? रोज ये? नाही रोज ये. तर ही काही आपली अजाण बालकं होती ज्यांना आपण प्रश्न विचारले की सर येतात आणि मात्र शाळा 10 वाजता चालू होते आणि 11 वाजता जातात. त्या पद्धतीने त्यांनी कोणाकडे चार्ज दिला नाही. शौचालयाची अवस्था अतिशय दुरावस्था झालेली आहे. हे सगळे या ठिकाणी शिक्षणाचे 3-13 वाजून दिसलेले आहेत. माझ्यासोबत काही इथले या शाळेच्या बाजूचे काही हे दिसतात. त्यांच्याशी आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. काका, नाव काय तुमचं? माझं नाव चंदू भास्कर हाडाल. हां. हे जे शिक्षक आहेत हे आज आलेले होते का? आज आलेले होते, पण ते पोरांच्या इच्छेप्रमाणे ते 11 वाजता गेलेले आहेत. 11 वाजता गेलेले आहेत. हे नेहमी त्यांचं असं चालू असतं का? होय, असे चालू असतं. मग या संदर्भात तुम्ही काही तक्रार केली होती का कोणाला? नाही, अजिबात तक्रार केलेली नाही. तक्रार त्यांचं नेहमी असंच दांडी नेहमी मारतात? होय. तर हे आपल्यासोबत इथले स्थानिक काही ग्रामस्थ होतं. बाजूलाच त्यांचं घर आहे. आणि मात्र ह्यामध्ये ते निष्काळजीपणा त्यांचा दिसून येत आहे. नेमकं या सगळ्यांवरती वर्धस कोणाचा, हा ही सगळी मोठी गोष्ट आहेत. ना या ठिकाणी केंद्रप्रमुखाचा वर्धस, ना गट शिक्षणाधिकारी, ना BDOंचा अधिकार. मात्र अशाच पद्धतीने जर हा शिक्षणाचा खेळखंडोबा चालत राहिला तर आदिवासी मुलांचं भविष्य कसं घडणार आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र न्यूजसाठी निलेश कासट, पालघर.